ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे। वर्षभरात तिसऱ्यांदा केंद्रानं खतांच्या किमती वाढवल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे। आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला असून आता खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। धुळ्यात कापूस वेचणीला वेग आलाय, मात्र कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली। तर मजुरांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी दररोज मजुरांच्या शोधात गावोगावी फिरत आहेत। वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे संत्र्यांच्या झाडावरील फळांची गळती झाली असून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे मृग आणि आंबी या दोन्ही बहरांचं नुकसान झालंय। अतिपावसामुळे संत्र्यांची झाडं वाळून जात आहेत। तर शासनानं मदत जाहीर केली असली तरी ती तुटपुंजी असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। लातूरच्या उदगीर, लोहारा आणि निलंगा तालुक्यातील 3 ठिकाणी एका अज्ञातानं शेतातील सोयाबीनला आग लावली। आगीत सोयाबीनची बनीम जळून नष्ट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आधी पेटले। संत तुकाराम महाराज संस्थाननं पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला। देहू संस्थाननं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 11 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेत। संस्थानचे अध्यक्ष आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्यासह विश्वस्त मंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निधी दिला।